तुमचा नगरसेवक मग सारखे ठरलाय या कामासाठी? नाही असं काय नाही. ज्या टायमिंगला बोलवलं त्या आले आले हा ते टायमिंगला हजर आले, सर्व कार्यकर्ते आले, सर्व हजर झाले आणि त्याच्यानंतर पाण्याचा टँकर सुद्धा त्यांनी घेऊन आला. मेन लाईनला कुठेतरी डॅमेज झालंय, शेवटी पुलाचं काम चालू आहे. मग ते प्रशासनाच्या मार्फत असू दे किंवा त्या जय कुमारच्या मार्फत असू दे, गेले कित्येक 6-7 महिन्यापासून काम. मोठेवालाचा 140 वर्ष या बिल्डिंगला झाली. तर आमच्याकडे जवळजवळ 9 महिने चौथा आणि तिसऱ्या माळ्याला पाणी येत नव्हतं, दुसऱ्या माळ्याला. त्यासाठी तर सगळे प्रयत्न चालू आहेत. हा ब्रिज जो पाडलेला आहे सरकारने तेव्हापासून हा प्रॉब्लेम त्याच्याचा काही संबंध नाहीये. म्हणजे उलट त्याच्यामुळे आम्हाला माहित पडलं की त्याच्याबद्दल खांबाच्या बाजूला जे पाईपलाईन आहे ते जलवाहिनी आणि अचानक झालं नाही पाणी. मग तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आता कसं बरं? असं नाही, पाणी ज्यावेळेला येईल त्यावेळेला आम्ही सॉल्व म्हणू, तोपर्यंत आम्ही सॉल्व म्हणणार नाही. इथे उभी आहे परेल एलपी स्टँड जवळ, जिथे काही महिन्यांपूर्वी हा ब्रिज पाडण्यात आला नव्हता. तुम्ही पाहू शकता की परेल रेल्वे स्टेशन बाजूला आहे, ते हा रस्ता पूर्ण जातो इकडनं पूर्ण परेल एलपी स्टँडच्या पूर्ण ब्रिजच्या दिशेने हा ब्रिज पाडण्यात आला होता. मात्र हा नवीन बांधकामासाठी पाडण्यात आला होता. अद्यापर्यंत हा बांधला गेलेला नाहीये. मात्र सकाळीच एक बातमी आली की मिळालेल्या माहितीनुसार इकडे बांधलेला ब्रिज आता थोडासा पडलेला आहे. तुम्ही पाहू शकता. मोठेवालाचा 140 वर्ष या बिल्डिंगला झाली. तर आमच्याकडे जवळजवळ 9 महिने चौथा आणि तिसऱ्या माळ्याला पाणी येत नव्हतं, दुसऱ्या माळ्याला. पण आम्ही हे सर्व म्युन्सिपाल्टीकडे यांच्याकडे जाऊन सर्व हजर नगरसेवक यांच्या मध्यंतरी निवडणुका आल्या, थोडं काम होत आहे. पण जास्तीत जास्त हे जे आता काम टाकलंय त्याच्यामुळे आम्हाला कुठे डिफिकल्टी आहे ते आम्हाला समजतं. तर इथे डिफिकल्टी तिथे त्यांनी ते दुरुस्त करून गेलं तर तिसऱ्या माळ्यापर्यंत पाणी जायला लागलं. पण ते आणखी त्यांनी काम थोडस हे केलं की बाबा चौथ्या माळ्याला पाणी येत नाही, मग त्यांनी चेक केलं तर ते म्हणाले इथे हे 2 पॉईंट आहेत, एक इथे पॉईंट आहे, तिथे पॉईंट आहे. हा तर इथे पाणी आहे ते आपण ते काम आपण सुरू करू. तर हे काम सुरू करताना पाईप फुटला सुरू करताना. ते त्याच्यामुळे लोकांची आता गैरसमज अचानक फुटले आहे. तेव्हा तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा, तेव्हा ते लोक आलेले आहेत. आम्ही तुमचा नगरसेवक मग सारखे ठरलाय या कामासाठी? नाही असं काय नाही. ज्या टायमिंगला बोलवलं त्या टायमिंगला आले आले हा ते हजर आले, सर्व कार्यकर्ते आले, सर्व हजर झाले आणि त्याच्यानंतर पाण्याचा टँकर सुद्धा त्यांनी घेऊन आला. सगळ्याचं पाणी वगैरे घ्या. आता जेवणाचा टाइम झाले, लोकांचा पाणी कोणी येऊ शकत नाही. तरी सुद्धा ते म्हणाले हा सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांची रिक्वेस्ट केली की आम्हाला हे दुरुस्त झाल्यानंतर 1 तास तरी आम्हाला पाणी सोडा, कारण तेवढं तरी आम्हाला होईल. तर ते प्रयत्न करतायत. ते म्हणाले आम्ही हे काम पूर्ण झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तेव्हा आम्हाला इथे बसवायला एवढे आमचे रिक्वेस्ट. आणि हे आमचं झालं तर बरं होईल. आणि आम्ही आता वयस्कर माणसं काय करणार. आणि अचानक झालं नाही पाणी. मग तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आता कसं बरं? असं नाही, पाणी ज्यावेळेला येईल त्यावेळेला आम्ही सॉल्व म्हणू, तोपर्यंत आम्ही सॉल्व म्हणणार नाही. ज्यावेळेला पाणी आमच्या चौथ्या माळ्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत आम्ही त्याच्यात हे करणार नाही. तोपर्यंत आम्ही यांच्या पाठी लागणार, सोडणार नाही. लक्ष झालं का? तर हा एवढंच आम्ही. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. मात्र आता नक्की इकडे समस्या काय आहे ते आपण थेट ह्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. 100 वर्षापूर्वीच्या त्या जलवाहिन्या आहेत त्या गंजलेल्या आहेत. त्याला प्रेशर येत नव्हतं, दाब पुरेशा दाबाने येत नव्हतं पाणी.
3-4 मधले बिल्डिंग जे आहेत तर 3ऱ्या-4थ्या मजल्यावरती पाणी पुरेशा दाबाने जातच नव्हतं, त्यामुळे पुष्कळ पाणी टंचाई होत होती. आम्ही जवळजवळ महिना 1-2 महिने जे वॉटर डिपार्टमेंटचे जे अभियंते आहेत शैलेश कदम यांना आम्ही या समस्येबद्दल पाठपुरावा करायला सांगितला. तरी खरोखर 1 महिना मेहनत घेतली होती, पण कुठेही त्याचं मूळ कारण सापडत नव्हतं. आज अचानक तिथे एमेवाडीचं काम चालू होतं, त्यावेळेला थोडा पाण्याचा प्रवाह दिसला आम्हाला, म्हणून आम्ही त्याची तक्रार केली. तर ते आता अटेंड करत आहे. आणि साहेब, आम्ही आमचे नगरसेवक नवीन नवनिर्वाचित नगरसेवक आहेत निशिकांत शिंदे साहेब, त्यांना आम्ही बोलवलेलं आहे आणि ते पण आले, स्वतः उभे राहिलेत आणि ते आता स्वतः उभं राहून ते काम करून घेणार आहे. आम्हाला आता खात्री आहे की हे काम पूर्ण झाल्यावरती आमचा जो पुरेशा दाबाने 3ऱ्या-4थ्या मजल्यावरची पाण्याची टंचाई होती ती निघून जाईल. साधारणपणे या विभागात कधीपासून पाण्याचा प्रॉब्लेम होता? जवळजवळ 2-3 महिने झाले सतत त्या 3ऱ्या-4थ्या मजल्यावरती पाणी येत नाहीये. त्यासाठी तर सगळे प्रयत्न चालू आहेत. हा ब्रिज जो पाडलेला आहे सरकारने, तेव्हापासून हा प्रॉब्लेम त्याच्याचा काही संबंध नाहीये. म्हणजे उलट त्याच्यामुळे आम्हाला माहित पडलं अच्छा. की त्याच्या खांबाच्या बाजूला जे पाईपलाईन आहे जे जलवाहिनी खोदकाम करता करता ते घसरून गेलं, त्यामुळे त्या जलवाहिन्या मोकळ्या झाल्या आणि त्याचं जे लिकेज आहे ते माहित पडलं. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. तर या विभागाचे नगरसेवक निशिकांत दादा शिंदे, आपण ते त्यांना विचारूया की त्यांनी या समस्येचं निवारण कसं केलं आहे. तर तुम्हाला जेव्हा कळण्यात आलं की इथे ही समस्या आहे, तर तुम्ही काय ऍक्शन घेतली नेमकी आणि तुम्ही कसं निवारण केलं? सदर ठिकाणी 4-4:30 वाजता पाण्याचा काहीतरी इश्यू झाला. मेन लाईनला कुठेतरी डॅमेज झालं. हे शेवटी पुलाचं काम चालू आहे. मग ते प्रशासनाच्या मार्फत असू दे किंवा त्या जय कुमारच्या मार्फत असू दे, गेले कित्येक 6-7 महिन्यापासून काम. पण आज शेवटी पाण्याचा इश्यू झाला. मला कळलं गेले कित्येक वर्षापासून या लाईन आहे, पण शेवटी पाण्याचा फ्लो असल्यामुळे 4 ते 7 हा पाण्याचा फ्लो असतो. त्या पाण्याच्या फ्लो मध्ये महानगरपालिकेला काही करता नाही आला, पण 7 नंतर महानगरपालिकेची एक टीम आली. त्यांनी त्या टीमला काम चालू केलेलं आहे. काही वेळा ते पूर्ववत काम चालू, म्हणजे ती टीम काम चालू केलेली आहे. ती टीम पूर्णपणे त्याच्या म्हणजे जी लाईन कुठे डॅमेज आहे, कुठे प्रॉब्लेम आहे, त्याला कव्हर करून लोकांना जिथे पाणी नाही तिथे आम्ही टँकर मारून लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करतो. मात्र यांचं असं म्हणणं आहे की या विभागात पाणी कपात असतं, पाणीचा समस्या असणाऱ्या माणसांनाही खूप त्रास होतो, वाहनांनाही त्रास होतो. स्पेशली इथे स्थानिक जे राहतात त्यांना जास्त त्रास होतो. तर या पुला संदर्भात आपल्याला काय माहिती की कधीपर्यंत काम होईल किंवा काय? मला अजून त्याबद्दल काही गाईडलाईन नाही. माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही. झालेला त्रास त्या त्रासाबद्दल गेल्या आठवड्यात मी एक महानगरपालिका स्थानिक आमदार माननीय अजय चौधरी साहेब असतील, एमेवाडीची लोक असतील, तसेच या विभागातील नागरिक प्रत्येक बिल्डिंग मधले मंडळाची सोसायटी असेल त्याच्या माध्यमातून आम्ही एक कॉमन मिटिंग हा इथे पाहणी केली. दिवसात ज्या ज्या ठिकाणी दुकानदारांना होणारा त्रास, तिथे ड्रेनेजची लाईन असो, पाण्याची लाईन असू दे किंवा धुळीचा प्रवारणी असू दे किंवा सिक्युरिटी रिझर्व प्रोव्हिजन असेल, कॅमेरा सिस्टम असेल, याबाबत आम्ही चर्चा केलेली आहे. आणि त्यानुसार जय कुमार असतील, एमेवाडीचे अधिकारी असतील आणि जय कुमारचे जे पदाधिकारी जे पोस्ट कर्मचारी असतील, ज्या पोस्टवरती असतील, यांच्याशी बोलणी करून इथलेल्या असलेल्या सिस्टम बद्दल त्यांना निदर्शन घालून दिलेलं आहे. त्यांनी कमीत कमी 15-20 दिवसाचा ट्रेनिंग मागितलाय. त्यानुसार त्यांची आमच्याशी बोलणी झालेलं आहे आणि आम्ही त्या मार्गी लागलेलो आहोत. इथले प्रश्न जे लोकांची परिचय आहे, लोकांची निगडीत आहे, याला कसा मार्ग लावता येईल त्या बाबतीत पाहिला. आता स्थानिकांचे जेव्हा मी संवाद साधला तर त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या टायमिंगला कळलं त्या टायमिंगला निशिकांत दादा पहिले हजर ते यापुढेही ते काम होईपर्यंत थांबणार. त्याच्यावर तुमचं मत काय? लोकांचा विश्वास, लोकांनी दिलेला मला निवडून त्याला दिलेला विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरायचं. कामाची पद्धत काय, शिवसेनेचा नगरसेवक काय काम करू शकतो, नगरसेवक कसा असावा, या लोकांना विश्वास देण्यासाठी, लोकांनी दिलेल्या विश्वासाला सामोरं जाण्यासाठी, विश्वासाला सामोरं झाले हे एकच उद्दिष्ट या नगरसेवकाचं. तर तुम्ही पाहिलं मी आहे परेल इथे जिथे पाणी कपात आणि पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे जो लिकेज झाला होता तो मात्र आता थोड्या अंशी काही अंशी बोलता येईल सॉल्व्ह झालेला आहे. कारण इथले नगरसेवक निशिकांत दादा शिंदे यांनी थोडंफार इकडे येऊन समस्याचं निवारण केलेलं आहे. साधारणपणे खूप वेळ झाला स्वतः निशिकांत शिंदे यांच्याबरोबर बसून
साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.